ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो पुनः अङ्गैर्दासरवेगलन्तो समाश्रिता अत्र गात्रे सावित्रीशान्तपक्षे कृतः आयान्तशान्तकारकाः गङ्गे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु कलशाय नमः सकलोपचारार्थिगन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि पुष्पाणि समर्पयामि ओम तद्वायामि करुणावाहने विनियोगः तद्वायामि ब्रह्मणावन्मानस्ताशास्ते जवामहवे हरेण मानवर्णबोध्यो लोकं सुमानम् अयुप्रमुखेः हरे कुङ्कु अक्षत्पुर्वा वरुणाय नमः गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि फुटुला हरे नमः सकलोपचारार्थिगन्धाक्षतपुष्पाणि फुटुला श्रीराम पुरुषोत्तम नरहरे नारायण केशवा गोविन्द गरुडध्वजा गुणनिधे दामोदरा माधव श्रीकृष्ण कमलापदे यदपदे सीतापदे श्रीपदे वैकुण्ठाधिपदे चराचरपदे लक्ष्मीपदे पाहि मा गोपालकृष्णदेवताभ्यो नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि गन्धाक्षतपुष्पाणान्तरेण जीवपूरणं वा बोधीव ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभृव्यय आरोग्यं देहि पुत्रां च सर्वासां शमलेशमे अक्षत्पुर्वादिगदा कर्मसाक्षि विघ्नकर्ता यावत् पूजा समाप्ति स्यात् सप्तमवृन्दावत् त्वं स्वस्तिरो भव दीपराजाय नमः सकलोपचारार्थिगन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि यजमानस्ते कङ्कणवन्दनं कुर्यात् येन बद्धोपधीराजातानन्दो महाबलः तेन त्वां प्रतिबध्नामि रक्षमाचलमाचलो यजमानस्ते गङ्गणवन्दनं कुर्यात् सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भैरस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते यजमानपत्नी हस्ते गङ्गणवन्दनं कुर्यात् अद्य पुरोचरदेवं ग्रहगणविशेषणविशिष्टाय शुभपुण्यतिथौ पूर्वसङ्कल्पितकर्मणि एवं ग्रहगणविशेषणविशिष्टाय शुभपुण्यतिथौ सङ्कल्पितकर्मणिकांशङ्कृतं ब्राह्मणशान्तिसुतपाठपठने विनियोगः तत्रांशुद्ध्यर्थम् आदौ गणपति स्वस्ति स्नेहावाचनार्थे सुराचरणसूत्रे मह्यं सगुणमे महाजनां नमस्कुर्वाणाय जयर्वचन हत्सुन्दसैच ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न भूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षोरिष्टनेमिं स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम द्रविणोदाद्रुणसंसर्वसनदेशयोः सविता विश्राता सविता पुनस्ता सवितोत्तरातार सवितोद्राता सवितानुराभ्यो दान्धीर्मायु भावमुन्नन्तो जीवसे दीर्घायुसतवा सवितुप्रसवे श्मर्महानन्दवा महीनां सम्राजनता देवी नवराजरतदेव सतवा सर्वभाव्यां कृष्णास्ताभ्यां मग्ने शेषसां सुरस्रते अपवित्र पवित्र वा सर्वावस्थां गतो विवा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरं शुचिः विरातव्यान् सम्प्रोक्षयेत् आत्मानन्द सम्प्रोक्षयेत् गोपालकृष्ण भगवान् की जय।
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव मुरारे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण मुकुंद विष्णु भगवन नमस्ते दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण पुराण आई राजा दो बोल भवानी माता की जय। हेलो काय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यसु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरण कमलेयो नमः। ध्येयं सदा परिभवगुणव अभीष्टदोहम्
तीर्थास्पदं शिवविरिङ्कीर्तं शरण्यम् भृत्यार्थ्यहं प्रणतपालभवाभिगौतम् वन्दे महापुरुषते चरण अरविन्दम् बंसी विभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरा करुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् दरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमभि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सीतानाथ समारंभा श्रीरामानन्दाय मध्यमा अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा। गौराङ्गं रसमयं नित्यं रसाचार्यं यशोसुतं श्रीरामहर्षणदेवाख्यं सद्गुरुं तन्नमाम्यहम्। जय जय श्री रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर गोपाल कृष्ण भगवान गुरुदेव भगवान श्रीमद्भागवत महापुराण के वृंदावन धाम की गंगा गोदावरी माता की राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे राधे गोपाल राधे। गोविंद राधे राधे गोपाल राधे। जय राधे राधे गोविंद गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। राधे 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 गोविंद गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोपाल
वाघी येथे सुरू होत असलेला महाकाली माता मूर्ती प्राण प्रतिष्ठा त्यानिमित्त श्रीमद भागवत पुराण महाकथा ह्या कथेला आज सुरुवात होत आहे। तेव्हा आपण सर्वांनी मन एकाग्र करून कथेचं श्रवण करायचे। सांगणार कसा जरी असला तरी विधियुक्त पूजन करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी महाकाली मातेच्या चरणाची सेवा करण्यासाठी म्हणून आपण यथाशक्ती सर्वांनी प्रयत्न केला। आणि त्याचप्रमाणे वेदशास्त्र पारंगत रुपेश महाराज यांच्याकडनं सदरील कार्यक्रमाची संहिता वाचन यथाविधी विधियुक्त पद्धतीने आपण हा कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न करतो। आता सर्वप्रथम पहिली वारच माझ्याबरोबर शिरपूरकर रमेश महाराज भोसले शिरपूरकर, पांचाळ महाराज आणि टाकळीकर महाराज ही सर्व मंडळी गायनामध्ये सर्व गोष्टीत पारंगत आहे। पण महाराज जसं आपल्याला 7 दिवस भगवंत चिंतन करून घेतील तसं त्या पद्धतीने आपण चिंतन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मग त्यानिमित्तानं भगवंताचं आज पहिला दिवस, पहिल्या दिवसात थोडंसं मागं पुढे होतच असते म्हणून थोडा कार्यक्रमाला आपल्याला वेळ झाला। त्याचप्रमाणे कथाही लाईव्ह करण्याचं काम चालू आहे बरं। तुम्ही इथं जी काही कृती आपण करतील ते सर्व ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये दिसण्याची सुविधा इथं उपलब्ध करून देणारे आपले HRK साऊंड रवी सर यांनी या ठिकाणी येऊन आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रक्षेपित करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे। त्यानिमित्त त्यांचंही या ठिकाणी आगमन झालं। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। जगाची उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्यामुळे होतो, ज्यांच्या केवळ नाम चिंतनामुळं जीवाच्या पाठीमागं लागणारी तिन्ही ताप आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही तापांचं शालन, या तिन्ही तापाला दूर करण्याचं सामर्थ्य जर कशात असेल तर भगवंताच्या नाम चिंतनामध्ये आहे। उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्यापासून होतं त्या भगवंताच्या चरणावर आम्ही नतमस्तक होतो। त्याचप्रमाणे श्री शुकमुनी यांच्या चरणावरही जे यम प्रवजंतमनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरकातर अजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनिदिस्तम सर्वभूत हृदयम मुनी मानतोस्मी। कुठल्याच प्रकारचं विधी किंवा कुठल्याच प्रकारचं काहीच मुंज वगैरे कुठलंच काहीच न करता जन्मता संन्यास घेण्यास निघालेल्या शुकमुनींना वडील व्यास आवाज देतात, पुत्रा थांब, पुत्रा थांब। तरीही तसेच पुढे निघाले। त्यांच्यातर्फे वृक्षच ओ देतात। त्या सर्वभूत हृदयस्थ शुकमुनींच्या चरणावर शिरसाष्टांग नमस्कार करून प्रस्तुत प्रसंगी 88,000 शौनक ऋषी नैमिष्य अरण्यामध्ये जमलेले आहेत। प्रातःविधी सर्व आटोपलेले आहेत। सर्व मुनी दुपारी एकत्रित आलेत आणि कुणीतरी कथा सांगावी
भगवंताचं नामचिंतन कुणाकडून तरी घडावं, कुणाकडनं घडावं असा विचार करत असते वेळेस सर्वांची नजर सूत मुनीवर पडलेली आहे. सूत मुनी आले, बसण्यासाठी आसन दिलं. यथासांग सर्व शौनकांनी पूजा वगैरे केलेली आहे आणि सूत मुनींना प्रश्न केलेला आहे. अज्ञान ध्वंत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूतख्याहि कथा सारम मम कर्ण रसायनम मम कर्ण रसायनम. हे सूतमुनी, आपण सर्व गोष्टींनी संपन्न, सर्वांना पूजनीय आहात आणि त्याचबरोबर हजारो कोटी सूर्याचं तेज आपल्यामध्ये आहे. आमच्या अंतकरणामध्ये पूर्ण अज्ञानमय अंधकार भरलेला आहे. हा अज्ञान, हे अंधकार दूर होण्यासाठी आपल्या ज्ञानमय एखादा किरण आमच्या हृदयापर्यंत, ज्ञानरूपी किरण आमच्या हृदयापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आमच्या मनातील अज्ञान दूर होईल. त्याचप्रमाणे पुढे सांगतात की हे महाराज, आपण जर आमच्या मनातलं अज्ञान दूर केलं तर आम्हाला अतिशय आनंद होईल. तेव्हा आम्ही तुम्हाला विनंती करतो, चिंतामणिर्लोक सुखम सुरद्रुह स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. महाराज, आम्ही जाणतो एखाद्याला स्वर्गातील कल्पवृक्षाचं झाड मिळेल, स्वर्गातले सर्व सुख ते वृक्ष प्राप्त करून देईल. एखाद्याला चिंतामणी जर मिळाला तर त्या चिंतामणीच्या जे इच्छित जे काही भौतिक सुख आहे तर ते सर्व सुख एखाद्याला प्राप्त होतील. पण चिंतामणी अथवा कल्पतरूमध्ये ही ताकद नाही की ती भगवंताला प्रगट करून दाखवू शकेल. ती ताकद तर केवळ आपल्या वाणीमध्ये आहे. तेव्हा आम्ही आपल्याला विनंती करतो की आम्हाला आमच्या मनातलं, आमच्या अंतरातलं अज्ञान, अंधकार दूर करण्यासाठी सुंदर प्रकारची कथा सांगा, अशी विनंती त्या ठिकाणी करतात. सूतमुनीला अतिशय आनंद झाला आणि सूतमुनी सांगतात, काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश दिहेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकीरेन भासितम. सूतमुनी सांगायला लागलेत, आपण जो प्रश्न विचारला तो अतिशय सर्वांच्या फायद्याचा आहे, सर्वांशी कल्याणकारी आहे. आणि काळरूपी सर्पाच्या तोंडामध्ये जाणाऱ्या आजच्या ह्या युगाबद्दल मी तुम्हाला सविस्तर कथा सांगतो, असं सूतमुनी त्या ठिकाणी म्हणले. सांगायला लागले सूतमुनी की जेव्हा राजा परीक्षितीला श्राप झाला, तक्षक दंशाने 7 दिवसामध्ये मरण सोडण्यासाठी अशक्य असलेला, अवघड असलेला संसार राजा परीक्षितीने सोडला, घरदार सोडलं, राज्य सोडलं, गंगेच्या तीरावर जाऊन उत्तरभिमुख बसलेले बरेचसे संत महात्मे त्या ठिकाणी आले. सर्वजण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करायला लागले आणि मग त्या ठिकाणी शुकमुनीचं सुद्धा, शुकमुनी येतात आणि कथा सांगायला लागतात. सूतमुनी सांगतात, इथं कथा सांगायला लागतात. ही चाहूल देवतांना लागली. म्हणून आपल्याला जर वाटत असेल
की भागवत कथा आपण ऐकतो, 7 दिवसामध्ये उद्धार होतो का, त्याचं उत्तम उदाहरण भागवत कथा आहे. आता कशा पद्धतीनं उद्धार झाला हे आपल्याला डिटेलमध्ये अनेक कथेच्या रूपामधून लक्षात येईल. तेव्हा सूत मुनी त्या ठिकाणी शुक मुनी कथा सांगतात. ही गोष्ट देवतांना कळाली. सर्व देवता त्या ठिकाणी अमृताचा कुंभ घेतला आणि शुक मुनीच्या समोर उपस्थित झाल्या आणि विनंती करायला लागले, महाराज हे अमृत आहे, हे अमृत घ्या, राजा परीक्षितीला द्या. ज्या अमृतामुळं राजा परीक्षिती अमर होतील आणि कथा मात्र, भागवत कथा मात्र आम्हाला सांगा, अशी विनंती देवतांनी केलेली आहे. त्यावेळेस शुक मुनी सांगायला लागले, देवतांनो तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्ही कसे आहात याबद्दल मला माहिती आहे. कारण कुठला तरी स्वार्थ तुमचा असल्याशिवाय तुम्ही इतर कार्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, ही गोष्ट मला चांगल्या पद्धतीने मी जाणतो. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही भागवत कथा आम्हाला सांगा. हा व्यवहार पार पाडण्याच्या उद्देशानं अमृत राजा परीक्षितीला द्या आणि कथा सांगायला म्हणतात. हा व्यवहार मला पटत नाही आणि तुम्ही किती स्वार्थी आहात हेही मला माहिती आहे. पूर्वी ददीची ऋषींना नमस्कार करण्यासाठी म्हणून तुम्ही गेला होतात, त्यांना नमस्कार केला आणि स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी ददीची ऋषीला त्यांचे हड्डी मागितली, म्हणजे हाडं मागितली, ज्याच्यापासून शस्त्र निर्माण केल्याच्या नंतर वत्रासूर नावाचा जो राक्षस आहे मारल्या जाणार आहे. पण तुम्ही त्या ददीची ऋषीची अवस्था काय होईल, सर्वात देण्यासाठी अवघड काय असेल तर माणसाला माणसाचं शरीर आहे. शेवटपर्यंत माणूस प्रयत्न करतो की मी जगलो पाहिजे आणि करायलाच पाहिजे. मग मी हे जाणतो आणि तुम्ही कसे देवतात म्हणून मी ही कथा तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्ही व्यवहार याच्यामध्ये आणला. आमची कथा कशी आहे, आमची कथा ही अमृतापेक्षाही गोड आहे. आणि तुमचं जे एक मिनिट तुमचं जे सांगणं आहे, तुमचं जे अमृत आहे ते एखाद्या काचाप्रमाणे. एखाद्या माणसाला काचाची गोटी आणावी, ती काचाची गोटी द्यावी आणि त्या बदल्यात सांगावं कोणी की चल तू मला हिरे दे आणि एक काचाची गोटी घे. तर जशी काचाची गोटी कोणी घेणार नाही, देऊन हिरे कोणी देणार नाही, तद्वत भागवत हे मोठ्या जवाहिराप्रमाणे आहे. मी ह्याचं कथन तुम्हाला सांगणार नाही असं. कारण भागवत कसं आहे, महाराज सांगायला लागलेत, भागवत कसं आहे, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे के सेवा, मन माझे के सेवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृत
कथा कशी आहे तर अमृतापेक्षाही गोड आहे. भागवत कथा कशी आहे तर एका कल्पवृक्षाप्रमाणे आहे. जो जे वांछील तो ते लाहो. ही ताकद जर कुठं असेल तर ते भागवत कथेमध्ये. मग अभक्त जे असतात त्यांना मी हे कथामृत देणार नाही असं त्या ठिकाणी देवाला ठणकावल्याच्या नंतर सर्व देवता मिळून, आता पहा आपण मनुष्य योनीमध्ये आहोत. स्वर्गीचे देव इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, स्वर्गीचे अमर विचिताती देवा, स्वर्गीचे अमर विचिताती देवा, स्वर्गीचे अमर विचिताती देवा, स्वर्गीचे अमर विचिताती देवा. मृत्यू लोके वावा जन्मा, मृत्यू लोके वावा जन्मा, ओ मृत्यू लोके वावा जन्मा, मृत्यू लोके वावा जन्मा, मृत्यू लोके वावा जन्मा. नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्व देवतांना वाटतं की मृत्यू लोकामध्ये जावं आणि कथा ऐकावं. कारण मानवाचं शरीर असं आहे, कर्मप्रधान आहे. आपलं शरीर हे पंचतत्वाचं बनलेलं आहे. तेजाला तेज बघू शकत नाही. जिथं कुठं भागवत कथा, रामायण कथा, कीर्तन जे काही चालू असतं ना त्या ठिकाणी सर्व देवता उपस्थित झालेले असतात आणि गुप्त रूपाने ते बसून सर्व कथा त्या ठिकाणी ते पाहत असतात, येत असतात. पण देवता जरी असल्या तरी त्यांना जे इच्छित फळ आहे त्याच्यामधनं मिळणं शक्य नसतं. ते फक्त मानव रूपामध्ये मानव जन्माला जे आलंय त्या मानव प्राण्यालाच मिळतं. कारण जसे कर्म आपण करू त्या कर्माप्रमाणे देव व्हायचं, स्वर्गामध्ये राहायचं, अमृत प्यायचं. किती दिवस प्यायचं? जोपर्यंत आपल्या गाठीशी पुण्य आपण साठवणूक करून नेलेलं आहे तिथपर्यंत. आणि जेव्हा का एकदा पुण्य संपलं की त्या ठिकाणाहून लात घालून आपल्याला खालच्या योनी, मानव योनीमध्ये नाही, एक योनी कोटी फिरा. मग अशा योनी सर्व पार करत इथपर्यंत आपण यायचं. आणि आल्याच्या नंतर कथा कीर्तन ऐकायचं. हे मनुष्य शरीर कशासाठी दिले देवानं? देख मनुष्य जात सकळ जे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझेच ठाई. परी ज्ञाने विना नासिले जे बुद्धी भेदाशी आले तेनेची त्या कल्पिले अनेकत्व. मानव शरीरामध्ये येऊन फक्त देवाचं भजन करायचं आणि एकच ध्यास धरायचा, कै मी उद्धार पावेन. एवढाच एक उद्धार आपल्याला बघा अनेक योनी ठेवलेल्या आहेत. माणसाच्या जन्माला आलो जर भजन चुकलं आपलं, ज्या कारणानं देवानं तुम्हाला इथं पाठवलं ते कारण जर चुकलं, भजनाच्या ऐवजी भोजन आणि संसारामध्ये जर सर्व वेळ आपण घातला
तर पुढे मात्र थोर हानी आहे. कारण परत 84 लक्ष योनीमध्ये जावं लागतं. मग त्या 84 लक्ष योनी जर फिरायच्या नसतील तर साधू संतांनी घालून दिलेल्या रीतीप्रमाणे आपल्याला परमार्थ करणं गरजेचं आहे. साधू संतांनी घालून दिलेल्या रीतीप्रमाणे परमार्थ जर केला आपण तर मनुष्य देह हे कुठं जायचं, एका जंक्शन स्टेशनवर उभे आहोत. इथून वरच्या लोकांमध्ये जायचं का खालच्या लोकांमध्ये जायचं आपण आपलं ठरवायचं. एखाद्याला वाटलं मला स्वर्गात जायचं, देत राहायचं, दान देत राहायचं, पुण्य करत राहायचं, पुण्य करत राहायचं, सहज स्वर्गामध्ये जाते माणूस. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत. मातेच्या उदर कोहरी, पचोन विष्ठेच्या दातरी, उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. मग ह्या अशा अवस्थेत जायचं नसेल आपल्याला, परत जन्म मरण जर बाद करायचं असल तर हे मानव तनु मिळालेले आहे. आणि ज्याला वाटतं मी घाण कार्य करावं, त्याच्यामध्ये पैसा कमवावा, घरदार सांभाळावं, लेकरं सांभाळावं, हे करावं ते करावं, त्याच्यात शंका नाही. पण वाईट वृत्तीनं वागावं, निश्चित वागावं, कारण पुढली स्टेप ही नरकाची आहे. मग बघा, घाण काम करण्यासाठी, वाईट काम करण्यासाठी एक योनी ठेवलेली आहे. त्या योनीमध्ये, या योनीमध्ये जर वाईट कामं केली माणसाला तर परत ती योनी मिळाल्याशिवाय राहत नाही. घाण खायचं आणि घाण कामं करायची. येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईल थडीच सारले माया जाळ. पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आलेगा पांडवा, तो काय अर्थ अवघा. कशासाठी मिळाला हा नरदेह? भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी. मग भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? संसार सुखी होण्यासाठी कशाची गरज आहे? या सर्व प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल तर भागवत ग्रंथ मन लावून ऐकावं लागेल. निश्चित आपल्याला आपल्या जीवनाचे सगळे उत्तर सुटल्याशिवाय राहणार नाही. भागवत कथा ही जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. मग सर्व देवतांनी विनंती केली, देवतांच्या विनंतीला मान दिला नाही. सर्व देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेल्या. ब्रह्मदेवाला सांगायला लागल्यात, देवा, ब्रह्मदेवा, आम्ही मृत्यू लोकामध्ये गेलो होतो. मग मृत्यू लोकामध्ये गेल्याच्या नंतर गंगेच्या तीरावर परीक्षितीला शुक महाराज श्रीमद भागवत कथा सांगत होते. आम्ही अमृत कुंभ नेऊन त्यांच्यापाशी दिला आणि अमृत कुंभामधलं अमृत जे आहे ते राजा परीक्षितीला द्या. आम्हाला मात्र भागवत कथा सांगा अशी आम्ही विनंती केली, पण आम्हाला त्यांनी भागवत कथा सांगितलं नाही. याचं काय कारण? मग त्यावेळेस ब्रह्मदेवाने विचार केला, म्हणे काय कारण? मी कारण तर सांगू शकत नाही, पण ज्या ठिकाणी कथा चालू आहे त्या ठिकाणी आपण सर्वजण जाऊ. गुप्त रूपामध्ये 33 कोटी देवता भागवत कथा ज्या ठिकाणी चालू असते त्या ठिकाणी येतात. शुकमुनीच्या समोर उपस्थित झाल्या, डोळ्यानं पाहिलं. 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला. ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आली. लघुन्यानी जातानी गौरवेनिदं महत् तदा ऋषिगणाः सर्व विस्मयं परमं ययो. सर्वांना अतिशय आनंद झाला. म्हणे 7 दिवस. मग ब्रह्मदेवांनी एक पारडं घेतलं, एक तराजू घेतलं. त्या तराजूच्या एका पारड्यात भागवत कथा टाकली, दुसऱ्या पारड्यामध्ये सगळे ग्रंथ टाकले. सगळ्या ग्रंथाचं वजन भागवताच्या 16 आणे सुद्धा भरलं नाही. एवढा महान ग्रंथ आपल्याला वाघी या गावामध्ये महाकाली माता मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं आपल्या सर्व गावकऱ्याच्या सहवासातून, सहकार्यामधून साकार होत असलेली ही श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी ऐकायला आलेले आहोत. ऐकायला आलेले आहोत. आणि या कथेमधून आपल्याला काय काय चांगलं घेता येईल ते सर्व आपल्या घरी घेऊन जायचे. आणि वाईट गोष्टी काय असतीलच तर या ठिकाणी आपण टाकायच्या आहेत. आता मग
एक दिवस नारद मुनी फिरत फिरत मृत्यू लोकामध्ये आलेले आहेत. श्रीमन्नारायण नारायण नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 जय हो नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय. नारद फिरत फिरत पृथ्वीवर आलेले आहेत. नारदाचा संचार मुक्त, त्यांना जिथं जावं वाटेल तिथं जाण्याचा, क्षणामध्ये तेही जाऊ शकतात. त्या नारदांना वाटलं चला पृथ्वीवर आपण जाऊ, काय चाललंय बघू. नारद पृथ्वीवर आले आणि आल्याच्या नंतर चौकड फिरायला लागले. त्यांचं मन कोठंच लागत नाही. शेवटी ते बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी गेले. सनकादिकांची भेट होती आणि सनकादिकांनी प्रश्न विचारला, महाराज एवढ्या घाईघाईने आपण कुठे निघालात? आपण असे चिंताग्रस्त का दिसता? आपल्याला कुठला ताण आहे का? कुठल्या गोष्टीची काय अडचण आहे का? सनकादी ऋषींना नारदांनी नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज आपण बराबर आहे, आपण जे म्हणतात ती गोष्ट खरी आहे. मी पृथ्वीवर फिरत फिरत आलो होतो साधू संतांचं दर्शन घ्यावा, सत्संग घडावा म्हणून. मग तो सत्संग घडण्याच्या उद्देशानं मी पृथ्वीवर फिरत असताना, पृथ्वी सर्वोत्तम आहे. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वर, सेतुबंध इत्यादी अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मी गेलो, पण कुठेही मन लागत नाही. म्हणून मी संन्याशांच्याकडे गेलो. तर ही मुलं कोणाची? संन्याशाची. मग मौनी साधूंच्याकडे गेलो. हा शोर कुठून येतो? म्हणे मौनी महाराजाच्या घरातून. मग संन्याशामध्ये तेवढी शुद्धता मला दिसली नाही, म्हणून मी ग्रस्त आश्रमी यांच्या घराकडे गेलो. ग्रस्त आश्रमी यांच्या घरामध्ये जर जाऊन पाहिलं तर सर्व ताणतणाव. पत्नी पतीचं ऐकत नाही, पती पत्नीनं सांगितलेला सल्ला ऐकत नाही. घरामध्ये दररोज भांडणं, दररोज किरकिरी. घरामध्ये काहीतरी कमी पडतंय. हुंडा घेण्यासाठी लोक लालायित झालेले आणि मुलींचा विक्रय करण्यासाठी सुद्धा लोक लालायित झालेले माझ्या दृष्टीला पडले. नारद सनकादी ऋषींना सांगतात, माझ्या दृष्टीला पडले, मला काही योग्य वाटलं नाही, म्हणून मी सरळ श्रीकृष्णाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी वृंदावनाकडे निघालो. जात असते वेळेस यमुनेच्या तीरावर गेलो. एक साधवी स्त्री जिच्या अंगावरले कपडे मलिन झालेत, पण ती तरुणी आहे. 2 मुलं तिच्याजवळ, 2 पुरुष तिच्या पाशी निचेष्टित पडलेले आहेत. सर्वप्रथम तर मी विचार केला की प्रथमच ही स्त्री आहे आणि स्त्री जोपर्यंत बोलत नाही आपण तोपर्यंत बोलणं योग्य नाही, हा विचार माझ्या मनामध्ये आला. मी त्या ठिकाणाहून जात होतो. त्यावेळेस त्या तरुणीनं मला आवाज दिला, ओ साधू, हो साधू, ओ साधू महात्मे. मी थोडंसं मागं फिरलो, गेलो तिच्याजवळ आणि विचारलं की तू कोण? म्हणे आपण नारद आहात आणि आपण वाल्या कोळ्याचा उद्धार केला,
ध्रुवाला मार्ग, सर्वांना मार्ग दाखवणारे जर कोण असताल तर आपण आहात. आज आपल्या दर्शनामुळं यदा कदाचित माझ्या दुःखाची समाप्ती होण्याची वेळ आली असेल, म्हणून कर्मधर्म संयोगानं तुमचं दर्शन मला लाभलं. महाराज, मी भक्ती आणि ही माझी 2 मुलं, एक नाव सांगायचं महाराज, भक्ती, ज्ञान, वैराग्य. हे ज्ञान आणि वैराग्य हे 2 मुलं आहेत. आणि हे मी तरुण आणि ही मुलं मात्र निश्चिष्टीत पडलेली आहेत. मग सांगितलं, आई भक्ती आई, तू काळजी करण्याची गरज नाही. तो भगवान परमात्मा जरी इथून निघून गेला, स्वधामाला गेले असतील, तरीही त्यांनी आपलं तेज जे आहे ते कुठे ठेवलेले? भागवतम. म्हणून तू काळजी करू नको. त्या भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनं तुझे मुलं बोलायला लागतील. मी त्या मुलाच्या जवळ गेलो. ज्ञाना उठ, वैराग्य उठ. अनेक वेळेस त्यांना आवाज दिला, उठलेच नाही. 6 शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण त्यांच्या कानामध्ये सांगितले. त्यावेळेस त्यांची थोडे डोळे उघडले, पण लगेच ग्लानी येऊन खाली पडले. माझं मन दुःखी झालं. तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली, नारदजी सत्कर्म करा. आता सत्कर्म करा, काय सत्कर्म करावं हेही सांगितलं नाही. मग मी अनेक साधूकडे गेलो, सत्कर्म काय हे विचारायला लागलो. सगळेजण पळायला लागले आणि शेवटी मी सुद्धा त्या ठिकाणाहून निघालो. कर्मधर्म संयोगानं मी बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी आलो आणि भाग्य माझ्या भाग्यानं आपलं दर्शन झालं. आणि महाराज, ती मुलं उठतील याचा उपाय काय, या गोष्टीचा मी विचार करत असल्यामुळं माझ्या चेहऱ्यावर त्याचं स्पष्टीकरण स्पष्ट स्थान दिसत असेल. मला माफ करा, पण मला त्या मुलांना उठवण्यासाठी काय करता येईल, कशामुळे त्यांना जागृत अवस्था येईल, ते कशामुळे तरुण होतील, हे मला सांगाल का? त्यावेळेस सनकादी ऋषींनी सांगितलं, काळजी करण्याची गरज नाही. घरामध्ये दुःख, दारिद्र्य, घरात नवरा बायकोचं पटत नसल, वास्तुदोष असतील, घरामध्ये एकमेकाचं म्हणणं मतभेद असतील, तर सर्व विकारावर रामबाण औषधी जर काय असेल, सगळे वास्तुदोष दूर करण्याचं. आता नुसतं वास्तू म्हणजे घरच वास्तू नसतं. विटा मातीनं बांधलेल्या घरालाच वास्तू म्हणत नाहीत, हे सुद्धा वास्तूच आहे. आणि ही वास्तू भगवंतानं निर्माण केलेली आहे. या वास्तूमध्ये जी प्राण प्रतिष्ठा केलेली आहे ती भगवंतानी केलेली आहे. आपण आपल्या वास्तूमध्ये एखादी प्राण प्रतिष्ठा केल्याच्या नंतर ती प्राण प्रतिष्ठा करावी आणि केल्याच्या नंतर त्याचं दर्शन, नेहमी पूजन, चिंतन करावं. मग तसंच आपण केलेल्या, मग भगवंतानं जी वास्तू निर्माण केलेली आहे, या वास्तूमध्ये प्राण प्रतिष्ठा भगवंतांनी केलेली आहे. मग या वास्तूचा जर आपण अनादर करत असताल, एकमेकाचा द्वेष करत असताल, तर हे भगवंताला आवडेल का? प्रश्न आहे. भगवंताला आवडणार नाही. कारण प्रत्येक मनुष्यामध्ये देवानं प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. म्हणून प्रत्येकानं प्रत्येकाचा आदरच केला पाहिजे. कारण जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र देव भरलेला आहे. तसा तुमच्या आमच्या हृदयामध्ये सुद्धा असतात. विठ्ठल जळी स्थळी मरला रे, ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल ते विठ्ठला. मग ह्याप्रमाणे सांगितल्याच्या नंतर त्या भक्तीलाही अतिशय आनंद झाला. इथं भक्ती बसलेली आहे, तिथं संवाद चालू आहे.
सनकादी ऋषींना सांगितलं, काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही भागवत कथा श्रवण करा, भागवत कथा ऐका. कुठं ऐका? असं तीर्थक्षेत्र कोणतं आहे, कोण्या जागी भागवत कथा करावी? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, संवाद चालू कुठे? बद्रिकाश्रम. बद्रिकाश्रमामध्ये कसे समाधीस्थ लोक आहेत, उच्च कोटीचे लोक आहेत. मग त्याच्या खाली हरिद्वार आहे, हरिद्वारला कथा करा असं सनकादी ऋषींनी सांगितलं. कारण हरिद्वारला जर कथा केली तर संसारामधले असलेले रोग, दिल्ली पस्तोरचे जे लोक आहेत ते तिथपर्यंत येतील संसारामधले, आणि थोडीशी समाधी सोडून समाधीच्या खाली येऊन योगी सुद्धा त्या ठिकाणी येतील. म्हणून हरिद्वार कथेसाठी निवडलं. वाळूचं सिंहासन लागलं. त्याच्यानंतर पूजा वगैरे सगळी सुरू झाली त्या ठिकाणी. आणि लगेच पूजा सुरू झाल्याच्या नंतर सर्वजण भगवंताचं चिंतन करायला लागलेत. कसं? बोल हरी बोल, हरी हरी बोल, बोल हरी बोल, हरी हरी बोल, बोल हरि बोल, हरि हरि बोल, बोल हरि बोल, हरि हरि बोल, बोल हरी बोल, हरी हरी बोल, बोल हरी बोल, हरी हरी बोल, बोल हरी बोल, हरी हरी बोल, बोल हरि बोल, हरि हरि बोल, राधा रमण हरी हरी बोल, राधा रमण गोविंद बोल, राधा रमण हरी हरी बोल, राधा रमण हरी गोविंद बोल, बोल हरी बोल, हरी हरी बोल, बोल हरी बोल, हरी हरी बोल, हरी बोल, हरि हरि बोल, राधा रमण हरि हरि बोल, राधा रमण हरि हरि बोल, राधा रमण हरि हरि बोल, गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर प्रकारानं कथा चालू होती. कथेमध्ये नाचत नाचत भक्ती त्या ठिकाणी. भक्ती सुतो तो तो तरुणो ग्रहित्वा प्रेम करूपा सहसा विरासीत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नामेथी नाथा नामानी मुहुर्वदन्ते. सर्वांना आश्चर्य वाटले. या ठिकाणी ही कोण आली? अचानक या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्य तरुण अवस्थेमध्ये त्या ठिकाणी येऊन नाचायला लागले. सकल भुवन मध्य निर्धनास्तेपि धन्य निवसितिरेदितेषां श्रीहरिर भक्तिरेका हरिरपि निजलोकं सर्वथा तो विहाय प्रवेशतिरदितेषां भक्तिसूत्रोपनबद्ध. सर्वांना आनंद वाटला. सर्वजण त्या ठिकाणी नाचायला लागले. भक्ती ज्ञान वैराग्य त्या ठिकाणी आले. हे भक्ती वैराग्य सुद्धा तरुण झाले आणि ते आपापल्या भक्तीनं नंतर विचारलं की महाराज मी कुठं आहो? असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि या पृथ्वी तलावर हे भागवत साक्षात ब्रह्माचे स्वरूप आहे. त्याची महती अधिक आम्ही किती म्हणून करावी. भगवंताचे ज्याचे कथन करणारा आणि ऐकणारा दोघांनाही भगवान श्रीकृष्ण सारूप्य मुक्ती प्राप्त होते. म्हणून याखेरीज अन्य धर्म अन्य साधन करण्याची गरज नाही. आवडी आनंद आळवावा याप्रमाणे काहीच न करता सरळ सरळ आपले रोजचे व्यवहाराचे काम आटपायचे. दुपारी यायचं आणि कथा श्रवण करायचं. येणेच शरीरे
शरीरा येणे सरे किंबहुना झारे. म्हणून याच शरीराच्या साह्यानं साधना होते, याच शरीराच्या साह्यानं सुख मिळतं, याच शरीराच्या साह्यानं दुःख मिळतं. फक्त आपल्याला काय पाहिजे, काय? आई जोपर्यंत मूल रडत नाही तोपर्यंत त्याला काहीच फीड करत नाही, काहीच खाऊ घालत नाही. तसं आपण भगवंताचं जोपर्यंत चिंतन करत नाहीत तोपर्यंत भगवंत सुद्धा आपल्याला काहीच देत नाही. मग जसं आई, एखादा मुलगा आहे रडते 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 म्हणून ती काय करते, एखादं बाहुलं घेते त्याच्या हातामध्ये देते, खेळत बसतं. ते थोडा वेळ जातं आणि परत ते रडायला सुरुवात करतं. त्याच्यानंतर आणखी मोठं बाहुलं किंवा काहीतरी द्यायचं त्याच्या हातामध्ये आणि परत द्यायचं, आपल्या कामाला लागायचं. 2-4 वेळेस आई असं करते आणि शेवटी ते लेकरू काहीच घेत नाही, मोठमोठ्यानं रडायला लागलं. आता मात्र आईला पर्याय राहत नाही, जातीन त्या लेकराला घट्ट घेते आणि आपल्या गळ्याला लावती, तिला आई म्हणतात. तसं भगवंताचं आहे. तुम्ही चिंतनाला आलात, भागवत ग्रंथ ऐकलात, तुम्हाला भौतिक सुखाची जी इच्छा आहे ती भगवंत प्राप्त करून देतात, रिद्धी सिद्धी देतात, घरात सुख सौख्य वैरा सर्व गोष्टी देतात. हे घे आणि याच्याबरोबर खेळत बस. पण तुम्ही जेव्हा म्हणाल देव माझा माझा माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ह्याप्रमाणे जसं लेकरू आईला रडूच लागलं की घेते ना, तसं तुम्ही भागवत कथा श्रवण केल्याच्या नंतर त्या भगवंताला सुद्धा तुमचा उद्धार, तुम्हाला जे काही देव कशाला म्हणावं, त्याला जर आपण त्याची कथा ऐकतो आणि काय द्यावं हे जर त्याला कळत नसेल तर त्याला देव कसं म्हणता येईल? अरे त्याला सगळंच कळतं. मुंगीच्या पायात असलेलं घुंगरू तो ऐकू शकतो. मग माझे भक्त या ठिकाणी येतात, भागवतासारखी कथा श्रवण करतात आणि त्यांना कुठली तरी गती प्राप्त होणार नाही असं होणंच शक्य नाही. कारण देवाला कळतं आपल्याला काय द्यावं, ते जे आपल्याला लागतं ते देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये, म्हणून त्याला भगवंत म्हणतात. आता प्रश्न केला शौनकादी ऋषींनी की महाराज म्हणे भक्ती ज्ञान वैराग्य पुष्ट होतात, भक्ती ज्ञान वैराग्य भागवत ऐकल्याच्या नंतर पुष्ट होतात,
यामध्ये शंका नाही. पण आणखी कोणाचा उद्धार होऊ शकतो का? शौनकांनी सूत महाराज सांगायला लागलेत, हो म्हणे होऊ शकतो. ज्यानं जीवनामध्ये एकही चांगलं कार्य केलं नाही, आयुष्यभर ज्यानं दारू पिली, मटका लावले, आयुष्यभर वाईट कर्म केले, आणि असा माणूस गेल्याच्या नंतर त्याला चांगली गती थोडीच मिळणार आहे. तो सहजासहजी कुठल्या अवस्थेमध्ये जातो? एखाद्या प्रेत योनीमध्ये, भूत योनीमध्ये तो जातो. त्यानं आयुष्यभर एकही चांगलं कार्य केलेलं नाही, शाश्वत आहे. पण त्याच्या नावानं एखाद्यानं जर भागवत कथा श्रवण केली आणि त्याचा उद्धार व्हावा अशी इच्छा जर व्यक्त केली, तर त्या दुःखित आत्म्याला किंवा वाईट स्थितीत गेलेल्या आत्म्याला उत्तम स्थिती प्राप्त करून देण्याचं साधन काय असेल, तर त्याच्या नावानं लावलेली, त्याचं चिंतन केलेली भागवत कथा ही श्रेष्ठ साधन आहे. असाच मी तुम्हाला एक इतिहास सांगतो. पूर्वी ज्या माणसानं कधी चांगलं काम केलं नाही, असा एक माणूस, उत्तम नावाचं गाव, त्या गावामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. आत्मदेव नावाचा ब्राह्मण अतिशय सुज्ञ, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण पारंगत, सतत भगवंताचं चिंतन, सहिष्णु वृत्तीनं जगणारा तो ब्राह्मण. घरामध्ये मूल नाही. लग्न कर्मधर्म संयोगानं त्याचं लग्न झालं. तरुण अवस्थेमध्ये बरेच दिवस निघून गेले, मूल झालं नाही. सारखी चिंता लागली त्याला, काय करावं. बऱ्याच बायकोच्या टोमण्यालाही कंटाळला. बायको थोडीशी विकसित स्वभावाची होती. कर म्हटलं त्याच्या विरुद्ध करणारी होती. आता ती बायको नेहमी म्हणायची, तू कंटाळला तो. आणि शेवटी त्यानं विचार केला की असल्या या नरकामध्ये राहण्यापेक्षा घर सोडून दिलं तर काय वाईट आहे. घर सोडलं, सरळ जंगलाचा रस्ता धरला. उन्हाळ्याचे दिवस, एक विहिरीवर पाणी पिवावं म्हणून थांबला. तेवढ्यामध्ये यतिरूपी ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि झाडाच्या खाली कोणीतरी रडतोय, डोळ्यातून पाणी येते. चला आपण जाऊ. ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभा विना प्रीती. तो साधू त्यांच्या जवळ गेला आणि साधूंनी विचारलं, महाराज आपण असे चिंताग्रस्त का? आपल्याला काय दुःख आहे? आपल्याला काही दुःख असेल तर मला सांगा, मी ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न करील. साधूला वाटलं की हा संसारातले विषय विचारण्यापेक्षा मला म्हणेल की मला भगवंताची प्राप्ती कशी होईल, देव मला केव्हा भेटेल, माझा उद्धार केव्हा होईल, असा प्रश्न विचारेल असं साधूला वाटलं. पण त्याने नेमका संसारातला प्रश्न विचारला, महाराज माझ्या घरी गाय आहे, ती वांज आहे. मी एक घरामध्ये एक झाड आहे, त्या झाडाला फळं लागत नाहीत. बाजारातून नवे बाजारातून फळं आणले आणि टोपल्यात ठेवले तर सकाळपर्यंत सुकून जातात, खराब होऊन जातात. पत्नी आहे पण पत्नीला मूल होत नाही. आणि मुलगा जर नसेल तर माणसाचा उद्धार नाही, असं मी ऐकलेलं आहे. साधूंनी सांगितलं, अरे म्हणे आजपर्यंत कोण सुखी झाला? सगर राजाचं उदाहरण दिलं. कोण सुखी झाला? म्हणे मुलगा असल्याच्या नंतरच का? मुलगा आपला जरी नसेल, भावाचा जरी मुलगा असेल तरीही तो आपलाच मुलगा, आणि त्याचा उद्धार सहजपणे होऊ शकतो बरं का. मग त्यांनी सांगितलं की तू ह्याप्रमाणे असं दुःखी अंतकरण करण्यापेक्षा सरळ भगवंताचं चिंतन कर. म्हणे मला ते काहीच सांगू नका. संसारी माणसाला कसं जगावं लागतं हे तुमच्यासारख्या संन्यासी माणसाला कळणार नाही. मग म्हणे मी आता जगणारच नाही, कारण असल्या जगण्याला काही अर्थ आहे का? अजिबात अर्थ नाही, मी जगणार नाही महाराज. म्हणून डोकं आपटलं. म्हणला थांब, आता हे मरणार असं ठरल्याच्या नंतर साधूंनी लगेच डोळे मिटले आणि सांगितलं
की म्हणे याच जन्मात नाही तर पुढल्या 7 जन्मापर्यंत तुझ्या नशिबात मूल नाही. मूल नाही म्हटल्याच्या नंतर मग हा अधिकच जोरात रडायला लागला, आपलं डोसकं दन आपटायला लागला आणि महाराज म्हणला मी तुम्हाला माझ्या एका जन्माचं दुःख सांगितलं, तुम्ही मला 7 जन्माचं दुःख दिलं, आता तर मी माझा प्राण त्यागच करतो आणि ब्रह्महत्येचं पातक तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. साधूने एक फळ घेतलं आणि ते फळ त्याला दिलं. फळ देऊन सांगितलं हे फळ घे. म्हणे हो, आणि तुझ्या बायकोला दे, तुला मूल होईल. म्हणे ठीक आहे. फळ घेतलं, घरी निघाला. आता ह्याची बायको कशी होती हो? कर म्हटलं ते करणार, कधीच करणार नाही, विरुद्ध स्वभावाची. सांगूच का? एक आईसाहेब होत्या एका खेड्यामध्ये, परिवार, नवरा बायको, आणि त्या बायकोला नेमकी आदत काय होती की नवरा म्हणेल त्याच्या उलट करायचं. हा कंटाळला. शेवटी एक दिवस पारावर आला. पारावर आल्याच्या नंतर मुंबईहून त्याचा एक मित्र आला होता. मित्राचा रामराम झाला आणि सांगितलं, अरे मित्रा म्हणे मी तुला घरी बोलवलं असतं माय, मग पण माझी बायको अशी आहे की मी कर म्हटलं तिला, जर तुला घरी नेलं पाणी दे म्हटलं तर देणार आहे. अरे म्हणे एकदम सोपं आहे, चल मला घरी घेऊन. तुझ्या घरी गेला. तू मला पाणी देऊ नको म्हण, सहज देईल. त्यानं प्रयोग करून बघितला. म्हणे पाणी देऊ नको याला. मग तिनं पाणी आणून दिलं. म्हणला माझा मित्र आहे, याला जेवायला करायचं नाही. म्हणे पंचपक्वान्न करणार. केलीस तर केलीस, ठीक आहे, याला आज आपण काढून देऊ. म्हणली काढून देणार नाही, हा माझा भाऊ आहे आणि याला मी इथंच 4-5 दिवस 7 दिवस ठेवून घेणार आहे. मग जमलं गड्या म्हणे. आता यानं शहाणा झाला आणि सरळ ह्याला जे अपेक्षित काम आहे त्याच्या उलट करायचं. अगं बैल सोडायचे, बैल सोडू नको, आज शेताला जाऊ नको. ताबडतोब तिनं शेताला जायचं, बैल चारायचे, सगळेच कामं करायचे. कर्मधर्म संयोगाने एक दिवस ह्याच्या बापाचं वर्ष श्राद्ध आलं. पिंड तयार केला. अगं म्हणला बाबाचं वर्ष श्राद्ध आहे, आपण काय करायचं नाही, पिंड वगैरे करायचं नाही. म्हणले मी करणार. पिंड तयार केला. म्हणलं आता चल पिंड आपण नेऊ आणि गंगेला अर्पण करू. मग पिंड तयार केला, हातात घेतला. तिनं म्हणली गंगेला अर्पण का म्हणून, मी याला नालीतच टाकते. देला नालीत टाकून. याच्या लगेच चूक लक्षात आली. काय झाली? म्हणला आपली चूक ही झाली की आपण तिला सुलट सांगितलं. म्हणला बरं झालं टाकलीस, बरं झालं टाकलीस, त्या पिंडाला परत वर उचलूच नको. ती म्हणली मी उचलणार. उचलला. म्हणले उचललीस तर उचललीस, गंगेला येऊ नको. म्हणले मी येणार. आलीस तर आलीस, पूजा करू नको. करणार. केली. म्हणलं आता काय करावं बाबा, हे वैतागून गेलता ना. शेवटी म्हणला त्यानं, बरं आलीस तर आलीस, पूजा केलीस तर केलीस, इथपर्यंत ठीक आहे. म्हणला पाण्यात येऊ नको, माझ्या कमरेला धरू नको, मला पिंड अर्ध्यात नेऊन टाकायचा. म्हणणार मी धरणार. धरली कमरेला, गेली अर्ध्यामध्ये. आता ह्याला वाटलं ही बल्ला कशी सोडाव. म्हणलं अगं कमरेला घट्ट धर, पक्क सोडूच नको. म्हणली मी सोडणार. दिला हात सोडून. गेली हात. कर म्हणलं त्याच्या. अशी आत्मदेवाची ही बायको. आत्मदेवाला फळ मिळालं, ते फळ घेतलं. आत्मदेव घरी आले आणि काय म्हणायला लागले, दार उघड सखे, दार उघड. ऐकलंस का ग? म्हणे कोण तुम्ही? अगं दार काढ. तुम्ही कोण? मी आत्मदेव आहे, तुझा नवरा आहे. म्हणे माझा नवरा आत्महत्या करण्यासाठी गेलाय, वापस येणार नाही, मला खात्री आहे. आणि तू जर या घरात दार वाजवण्याचा प्रयत्न केलास तर मी गावातल्या लोकांना ओरडून, मोठ्यानं ओरडून गाव जमा करील आणि तुझे हाल काय होईल याचा विचार कर. आलास तसा वापस जा. अगं दार उघड ग, मी तुझा नवरा आहे ग, माझं नाव आत्मदेव. तरीही सांगू नको. कोण म्हणाली? आत्मदेवाची बायको. तरीही सांगू नको आणि तू इथं थांबू जा. त्यानं सांगितलं. म्हणलं ही कशाला आवटपती, हिला लालूच. अगं म्हणला मी एक गंमत आणली. मग हिला वाटलं जंगलात गेला होता, आत्महत्या करण्यासाठी गेला होता, आपण शांत झोपलो, झोप मोडली. आता कस तरी आपण दार काढून त्याच्यापासली गंमत घेऊ. काहीतरी खजाना आणला असेल असं त्याला
त्या ठिकाणी वाटलं, दार काढलं आणि दार काढल्याच्या नंतर ते फळ आत्मदेवानं तिला दिलं. फळ घेतलं तिनं आणि याला खाय म्हणे. खाय म्हटल्याच्या नंतर खाणार आहे का? आपण भागवताला जाय म्हटल्याच्या नंतर जाईलच का? गेल्याच्या नंतर तिथं भागवत श्रवण करलच का? त्याच्यापेक्षा आपण संग जर ऐकलं भागवत तर अतिशय श्रेष्ठ आहे असं तिला वाटलं. आणि त्या आत्मदेवानं सांगितलं हे फळ खा. तिनं सांगितलं मी फळ खाते पण आत्ता नाही. आत्मदेवाला वाटलं हरकत नाही, ही नंतर सुचिरभूत अवस्थेमध्ये होईल आणि फळ खाईल. तिनं मात्र शेजारणीला बोलवलं आणि सांगितलं की म्हणे एक आत्मदेवानं फळ आणले, मला खा म्हणायला लागलाय. आणि मी मग शेजारणीनं सांगितलं की माय तुझा नवरा आहे, प्रयत्नांती फळ मिळाले, ते फळ मिळालेलं तू खा. कारण शेजारी शेजाऱ्याचं घर रक्षण करतो बरं का. शेजारी शेजाऱ्याचं हित, रक्ताचे नाते आपलं परिपूर्ण संरक्षण करूच शकतील असं काहीही म्हणता येत नाही. पण एखाद्या वेळेस अवघड प्रसंग जर आला तर शेजारीच शेजाऱ्याला मदत करतो. त्या संकटामधनं बाहेर काढण्याचं कार्य शेजारीच करतो. या शेजारणीनं केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग. ती म्हणली तुला काय कळत. फळ घेतलं, शेजारीन घरी निघून गेली. 2-3 दिवसानं तिची बहीण आली. बहीण आल्याच्या नंतर हिला अतिशय आनंद झाला. पाणी दिलं, पाय धुयाला, पाय धुतले. बहीण बसलेली आहे, 2-3 महिने तिला गेलेली आहे. तिला सांगितलं म्हणे एक कानफाडे बाबा कोणी फळ दिले मालकानं, कसं करू म्हणे. मी जर फळ खाल्लं तर माझं पोट मोठं होईल, मग मला चालता येणार नाही, घराला आग लागली तर पळता येणार नाही, माझा जीव घरातच जाईल. बरं लेकरू झालं तर झालं ना, आडवं आलं तर कसं होईल. त्याच्यानंतरचा प्रश्न केला की लेकरू जर 12 वर्ष पोटात राहिलं तर काय करू. त्या बहिणीनं सांगितलं फळ खाऊच नको. माझं लेकरू आहे, माझ्या नवऱ्याला 1-2 क्वार्टर लागतात. 1-2 क्वार्टरची जर व्यवस्था झाली तर माझं लेकरू मी तुला देते, तोपर्यंत तू गटोडे बांध. घेता गटोडे बांध. तिनं गटोडे बांधायला सुरुवात केली आणि 9 महिने झाले आणि पुढचे 6 महिने झाले. म्हणे या फळ कानफाड्या बाबानं खरंच फळ दिलेलं चमत्कारिक आहे की नाही बघ ना आपण. म्हणे हो बघायला पाहिजे. मग हे फळ तू गाईला देऊन टाक. गाईला फळ खाऊ घातलं. त्या गाईला दिवस गेले आणि या बाईचं लेकरू जन्मलं. गाईला एक वासरू झालं, त्याचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं. हिला सुद्धा यथायोग्य यथावेळेला हिनं मुलगा झाला. ते मुलगा आणला आणि हिला धुंदुलीला देऊन टाकला. धुंदुलीनं ते बाळ घेतलं. हळूहळू बाळ मोठं. आत्मदेवालाही अतिशय आनंद झाला, कारण मागितलं आंधळा मागतो 1 डोळा आणि मिळाले 2 डोळे. मुलगा 1 मागितला पण 2 मिळाले. आनंद झाला. आत्मदेवाचे दिवस हळूहळू चांगल्या पद्धतीनं जायला लागले आणि हळूहळू हे दोन्हीही मुलं मोठी व्हायला लागली. एक मुलगा मात्र दुष्ट निघाला. आता आत्मदेवाचं त्याचं नामकरण केलंच होतं. नामकरण गोकर्ण, गाईच्या कानासारखे माणसाचं शरीर पण कानं गाईच्या कानासारखे, म्हणून त्याचं नाव गोकर्ण. आता आत्मदेव धुंदुलीच्या मुलाचं नाव ठेवणार. तेवढ्यामध्ये धुंदुली यांनी सांगितलं म्हणे माझ्या मुलाचं नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कोण दिला. माझ्या मुलाचं नाव मीच ठेवणार. बरोबर म्हणे ठेव, तूच ठेव, हरकत नाही. सांगितलं. धू प्लस नावामध्ये गडबड. धुंदुकारी नाव ठेवलं त्याचं. कर्मधर्म संयोगानं दोन्ही मुलं मोठी व्हायला लागली. एक दुष्ट निघाला. कोणाचे लेकरं घ्यायचे, नेऊन फेकून द्यायचे, चोऱ्या करायच्या, लुटमाऱ्या करायच्या,
लबाड बोलायचं, वाईट वाईट कर्म सगळे हा करायला लागला. बरेच दिवस निघून गेले आणि शेवटी बाबाला मारायला लागला. बाबा तुमच्यापाशी किती प्रॉपर्टी आहे ती मला द्या, त्या प्रॉपर्टीवर मी माझा चरितार्थ चालवतो, माझे सगळे व्यसन मी भागवतो. मग बाबाही शेवटी कंटाळले आणि बाबा एक दिवस गोकर्णाला म्हणायला लागले, बाबा गोकर्णा, मैं स्वतःचा मुलगा वाईट वागायला लागलाय, मुलगा नाही म्हणून त्यावेळेस मी परेशान होतो, देवाला मुलगा मागून घेतला, कर्मधर्म संयोगानं मुलगा झाला आणि तो वाईट वागायला लागलाय, घराचा नरक करून टाकलाय, या घरामध्ये माझं मन लागत नाही, काय करू सांग. हा न्यायानं वागणारा गोकर्ण होता. गोकर्णानं सांगितलं, बाबा जर आपल्याला घरामध्ये सुख नसेल तर आपण देवाचं चिंतन करावं, देवाचं नामस्मरण करावं. त्याच्यातही सुख मिळतच नसेल, घरात राहणं शक्य नसेल तर घर सोडून द्यावं, जंगलात जावं, भगवंताच्या नामाचं चिंतन करून आपला काळ पूर्ण क्रमावा. गोकर्णानं सांगितलं आणि मग गोकर्णानं सांगितलं, बाबा देहस्थिमास दुरुधिरे भीमत्विं त्यजत्वं जाया सुतादिषुत सदा ममता विमुच्य पश्यया निश्यं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठ धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषाय जय काम तृष्णा अन्यस्य दोषगुणचिन्तनम् आशु मुक्त्वा सेवा कथारसमहो नितरां पिबत्वम्. बाबा घरामध्ये जर सुख नसेल तर भगवंताचं चिंतन करा, कारण हे शरीर कसं आहे बाबा, हे शरीर कसं आहे, नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह ऐसे खातो काळ सावधान, ऐसे खातो काळ सावधान, ऐसे खातो काळ सावधान, ऐसे खातो काळ सावधान, नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार सकळ. गोपाल कृष्ण भगवान की जय. बाबा हे शरीर कसं आहे, नाशिवंत आहे. हाड, रक्त, मांस, रुधिर याच्या पलीकडे या शरीरामध्ये मूत्र, विष्ठा याच्या पलीकडे या शरीरामध्ये काहीच नाही. पण या शरीरामध्ये तीच ताकद आहे की याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. जर आपण संसाराचा नाद सोडून जर परमार्थामध्ये आरूढ झालो, परमार्थात भगवंताचं जर चिंतन केलं तर या शरीराच्या साह्यानं भगवत प्राप्ती आपल्याला करून घेता येते. म्हणून तुम्ही धर्मानं वागा. आगा आपुला हा सधर्म आचरणी जरी विषमो पहावा तो करोनी फळेल की. म्हणून स्वधर्मानं वागा, घराचा त्याग करा आणि कोणाच्या प्रेमामध्ये पडू नका आणि कोणाची निंदाही करू नका. कारण कोणाच्या प्रेमामध्ये जर पडाल त्याला आपलं म्हणाल आणि भगवंताच्या चिंतनापासून दूर व्हाल. त्याचप्रमाणे कोणाची ईर्ष्या, कोणाचा द्वेष कराल तर ते सतत द्वेष आपल्या मनामध्ये राहील आणि भगवंत आपल्यापासून दुरावेल. म्हणून सेवा कथा रसम हो, भगवंताची सेवा करा, नाम चिंतन करा, भगवंताच्या चिंतनामध्ये काळ घालवा आणि यथायोग्य वेळेचा सदुपयोग करा आणि भगवंताच्या चिंतनामध्ये तुम्ही आपला वेळ घाला असं त्या ठिकाणी सांगितलं. सतत भागवत कथा श्रवण करा, ज्याच्यामुळं आपला काळ योग्य जाईल आणि आपल्याला चांगली अवस्था प्राप्त होईल
असं सांगितलं. बाबा निघून गेले. भगवंताचं चिंतन करायला लागले. इकडं आईला धुंदुकारी मारायला लागला. एक दिवस आई त्याच्या माराला कंटाळून जायला गेली, विहिरीत पडली, तीही संपली. मग आता इकडं गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला होता. तीर्थयात्रेवरून गोकर्ण वापस यायला लागला आणि वापस येते वेळेस त्याला कळालं की धुंदुकारीचं असं झालं. गयाला गेला, श्राद्ध केले, अनेक प्रकारचे कर्मकांड केले आणि शेवटी घरी आला. घरी आल्याच्या नंतर एक बाज होती. ती बाज त्यानं अंगणामध्ये टाकली आणि तो त्या अंगणामध्ये झोपला. झोपल्याच्या नंतर उंठाचं, हत्तीचं, बोकडाचं अशा अनेक रूपामध्ये ते प्रेत योनीतलं पिशाच्य त्या ठिकाणी यायला लागलं आणि मग अनेक प्रकारचा त्रास द्यायला लागलं. आणि त्यांना सांगितलं की कोण तू? पाणी अभिमंत्रित केलं, त्यांच्यावर सिपडलं. त्याच क्षणी बोलायला लागला त्यानं, दादा तू आणि मी जन्माला आलो, तू मात्र देवाचं भजन केला, मी वाईट कार्य केलं, शेवटी मी 5 वेश्या ठेवल्या, त्या वेश्यानं माझ्या तोंडामध्ये अंगार कोंबले, माझा अंत झाला, या घरामध्ये मला पुरून टाकलं आणि मी पिशाच्य योनीमध्ये गेलो. तेव्हापासून माझा उद्धार होत नाही. इथं खायला मिळत नाही, अभक्ष्य खावं लागतं, रात्रंदिवस जीवाला तळमळे. आणि याच्यामधून जर मला कोणी सोडवत असेल तर तुझ्याशिवाय कोणीच सोडिणार नाही. अरे धुंदुकारी, मी तर बरेच श्राद्ध केले, म्हणजे मी नंबर 1चं पिशाच्य आहे. किती जरी श्राद्ध असे केले तरीही माझी मी मुक्त होणार नाही. त्याच्यासाठी काहीतरी उपाय कर असा सांगितलं. सूर्याची उपासना केली. सूर्यदेव आला आणि सूर्यदेवानं सांगितलं की तुम्ही भागवत कथा श्रवण करा. त्याच्यानंतर गोकर्ण आषाढ महिन्यामध्ये भागवत कथा श्रवणाच्या निमित्तानं पत्रिका छापल्या. त्या पत्रिकेमध्ये मजकूर टाकला की आपण सर्वजण, भागवत कथा आहे त्या कथेला या. सर्वजण आले. एक 7 कांड्याचा वेळ उरवला. त्या पिशाच्य योनीतल्या पिशाच्याला कुठेही बसता येत नाही. ते देवाच्या चिंतनाकडे येऊ शकत नाहीत, वाईट चिंतना ठिकाणी जाऊ शकतात, या ठिकाणी ते येऊ शकत नाहीत. कारण मोठमोठे विस्तवाचे इंगळ त्यांच्या अंगावर पडत असतात. हा नरदेह एकदा का आपण सोडला आणि आपली जर पिशाच्या योनीमध्ये जर स्थापना झाली तर परत आपल्याला सुद्धा इकडे येता येणार नाही. म्हणून आपण पिशाच्या योनीमध्ये जाऊच नाही. रोग झाल्यावर औषधी घेण्यापेक्षा रोग होऊच नाही. जसं मरून पिशाचे योनी जाण्यापेक्षा भागवत ऐकून चांगल्या स्थितीला प्राप्त करून घेणं आपल्या हातामध्ये आहे. म्हणून भागवतासारखा पवित्र ग्रंथ आपण ऐकावा. ते पिशाच्य त्या गाठीमधून जाऊन बसलं. मध्ये 7 दिवस 7 कांडे फुटले आणि शेवटी त्या पिशाच्याचा उद्धार झालेला आहे. मग सर्वांना त्या ठिकाणी अतिशय आनंद झाला आणि सगळेजण त्या गोकर्णाला न्यायला विमान आल्याच्या. आता कथा थोडी धावती घ्यायलो बरं का मी. टाइम झाला, मला वाज आले ते कळालं मला. पिशाच्या योनीमध्ये असलेला तो धुंदुकारी दिव्य रूप धारण केलं आणि विमानामध्ये आरूढ व्हायला लागला. त्यावेळेस सर्वांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी आलो होतो कथा श्रवण करायला. धुंदुकारी पिशाच्या योनीमधले आला आणि धुंदुकारीला मात्र विमान आणि आम्हाला मात्र नाही का? मग त्या पार्षदांनी सांगितलं की हा ऐकण्याचा भेद आहे. म्हणे कसा? म्हणे ऐकण्याचा भेद असल्यामुळं तुम्ही परत पुराण लावलं. परत अयोध्यावासीन ज्याप्रमाणे रामानं अयोध्या आपली वैकुंठाला नेली तशी कृष्णानं सर्व गोलोकाला घेऊन गेले. तसं भागवत श्रवणाच्या साह्यानं गोकर्णाच्या निमित्तानं सर्वांचा या ठिकाणी पिशाच्या योनीतल्या धुंदुकारीच्या सह सर्वांचा या ठिकाणी उद्धार झाला. राधे राधे गोविंद. राधे राधे गोविंद गोपाला. जय राधे राधे गोविंद गोपाला. जय राधे राधे गोविंद गोपाला. जय राधे राधे गोविंद गोपाला. राधे राधे गोविंद गोपाला. जय राधे राधे गोविंद गोपाला. जय
गोपाला राधे गोविंद गोपाला जय राधे 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 राधे गोविंद गोपाला राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि सनका याप्रमाणे सनकादी म्हणाले की आम्ही आता आपल्याला सप्ताह श्रवणाचे विधान विचारतो. सप्ताह श्रवण भागवत कसं ऐकावं, भागवत ऐकल्याच्या नंतर काय मिळतं, कारण काहीतरी मिळालं तर आपण येतोत ना. भागवत कसं आहे, सुचिरभूत अवस्थेत ऐकावं, त्याच्यानंतर रोज वेळेवर यावं, लबाड बोलू नये, कोणाची चाडी करू नये. आल्याच्या नंतर एकाच ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बसलो थोडंफार मागं पुढे चालतंय, शक्यतो त्याच ठिकाणी बसावं. दुसरी गोष्ट, आपण शक्यतो उपवास धरावा. उपवास नाही धरलं, एक टाइम जेवावं. एक टाइम जेवायला जमलं नाही, 2 टाइम जेवावं. 2 टाइमावर आटपत नाही. कसं आहे, चरमात एकादशी धर, कसं आहे का होत नाही. या ठिकाणी यायचं, आनंदी अंतकरण ठेवायचं आणि भागवताचं चिंतन ऐकायचं. आणि त्याच्यानंतर रात्री झोपते वेळेस शक्यतो आपण गादीवर वगैरे न झोपता खाली झोपायचं, मनन निधी ध्यासन करायचं. भागवतात काय सांगितलं, कथा कशी होती, उद्याची कथा कशी असेल, आपण मनात ठरवायचं. कथा ऐकल्याच्या नंतर एक कथा आपण ऐकली आणि एकाबरोबर 2-2 4. मला वाटलं पहिला दिवस आहे, महाराजाला मी म्हटलो महाराज पहिला दिवस आहे, कथेला लई 2-4 लोक येतील वाटलं, पण पहिल्या दिवशीच मंडप पॅक झालाय. अपेक्षा नव्हती आम्हाला एवढ्या लोक येतील म्हणून, पण काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. या न्यायाप्रमाणे आपण सर्व वागीतले सद्ग्रस्त सद्भक्त तरुण तरुणी सर्वजण या ठिकाणी आपण उपस्थित झालात, याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. उद्यासुद्धा आपण दुपारी 1 ते 4 कथेचा टाईम आहे. महाराज आमचे बरोबर 1 ते 4 या टायमामध्ये येणार. आपण सुद्धा 1 ते 4 या वेळेमध्ये येऊन जास्तीत जास्त पुण्य संकलन करून आपल्या घराला सुख शांती वैभव लाभावं, घरातलं दुःख रोग दारिद्र्य सर्व नष्ट व्हावं आणि आपल्या मनाला मनशांती लाभावी, यासाठी आपण भागवत श्रवण करायचं. आणि येते वेळेस आपण ऐकलं, आपल्याला 1 भागवताचं पुण्य मिळालं, आपल्याबरोबर जर 2 आणल्या तर 3 भागवताचं पुण्य आपल्याला सहज प्राप्त होतं. म्हणून तेही नियोजन करून उद्या यथाशक्ती आणखीन जास्त लोक कसे येतील. आपण भागवत म्हटलं तर महाराज पांचाळ महाराज सांगणार म्हटलं की बरेच येतात बरं. काय गावाचं वैशिष्ट्य आम्ही कधी विचार केला नाही, कारण आम्ही काय महाराज, आता तुम्ही म्हणता महाराज नाही तर पोतराज आहे का, पोतराज बी नाही. सेवके करावे सांगितले काम, स्वामीचा धर्म स्वामी जाणे. या न्यायाप्रमाणे आपण दररोज कथेला व्यवस्थित वेळेवर उपस्थित राहा. थोडक्यात आपल्याला लई काही सप्ताहविधीचं सांगण्याची गरज नाही, थोडक्यात जेवढा सांगितलं आहे सगळं आपल्याला माहिती आहे. आपण बरेच भागवत ऐकलात, म्हणून या ठिकाणी 4 वाजले. कथा उद्या सुंदर अशी कथा होईल. उद्या रुपेश महाराज या ठिकाणी परत येतील, त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. तेव्हा आरतीसाठी आरतीचेच मन तयार लावे द्वारे रूप लावे द्वारे गगन
मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुलवेचे तासी बारू कळव्याची आला देवीवरू विठ्ठलार पेला मोगरा फुलला 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 फुलवेचे तास बारू कळव्याची आला यजमान आरतीचे यजमान आरतीच्या वेळेला तयार राहायचा म्हणजे वेळ जात नाही श्री कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः श्री कृष्णाय गोविंदाय गोविंदाय नमो नमः श्री कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः यजमान चला कुठे इथं गोविंदाय नमो नमः वासुदेवाय नमो नमः नमो नमः वसुदेवाय नमो नमः गोविंदाय नमो नमः वासुदेवाय नमो नमः गोविंदाय नमो नमः वासुदेवाय नमो नमः श्री कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः श्री कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः लवारती उभं राहा सगळे आरत्या पाठीमागं लावल्याच्या नंतर समोरच्याची काळजी घ्यायची बरं का अस्तु श्री मंगलानि भवन्तु सुखकर्ता दुःखहर्ता माता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर
Bye.
Hare